मी आलेलो आहे धुळे विभागातलं एक न्याडोद म्हणून गावात आलेलो आहे. तर नमस्कार काकाजी. काकाजी, आपल्याला हे रियांश अमृत ज्यूस घेण्याच्या अगोदर आपल्याला काय वाटत होतं, काय प्रॉब्लेम होता बरं? मला कुठेतरी एकदम सुधारणा होती, जास्त सुधारणा होती. हो हो. हे घेतल्यानंतर मला आता फरक वाटतोय, बराचसा फरक, म्हणजे इतकं फरक जाणवतोय हा. की एकदम चांगलं वाटतंय मला आता. पहिल्यापेक्षा खूपच चांगलं बरं वाटतंय. बरं. म्हणजे अमृत ज्यूस घेतल्यानंतर आपल्याला म्हणजे जो त्रास होता तो पण कमी झाला आणि चांगलं वाटतंय. चांगलं वाटतंय. म्हणजे अगोदर अमृत ज्यूस घेण्याच्या अगोदर तुम्ही किती दवाखाने वगैरे काय केलं? भरपूर मी बरेच दवाखाने केले, ऑपरेशन झालंय, बरेच दवाखाने, मी केमो घेतोय, सर्व करतोय. बरं. पण हे घेतल्यानंतर हे मी रात्री तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी रात्री लावतो त्याला, आणि 3 वेळ घेतो. बरं. सकाळी 20 आणि 2 गुच पाणी हो हो. टाकून ते घेतो. दुपारी 10 त्याच्यात 1 दूध पाणी बरोबर. ते घेतो. आणि संध्याकाळी, रात्री पण संध्याकाळी, त्याच्यानंतर 1 तास नंतर जेवण करतो. हो हो हो. बरोबर. म्हणजे आता ही कितवी बॉटल चालू आहे काकाजी? ही दुसरी बॉटल आहे माझी. अरे वा, फक्त आणि फक्त दुसरी बॉटल. बघा मित्रांनो, काकाजी याचे पूर्ण कोर्स करणार आहेत तुम्ही? पूर्ण करणार म्हणजे करणार. आणि तुम्ही सांगत होते की मला चांगलं वाटत होतं, म्हणजे मी अजून पण पुढे करेन. मी सांगितलं मी आज सुरुवात करेन. अरे बापरे. म्हणजे बघा मित्रांनो, एक धुळे न्याडोद गावामध्ये आपलं शुभांगीताई साहेब यांच्या मार्फत आपण इथं दिलेलं आहे रियांश अमृत ज्यूस. काकाजी, आपलं नाव सांगा ना बरं. माझं नाव दशरथ बाबूराव जाधव. दशरथ बाबूराव जाधव, न्याडोद. पोस्ट न्याडोद म्हणजे धुळे विभाग, तालुका धुळे. म्हणजे बघा मित्रांनो, एवढा युनिक रिझल्ट. आज त्यांनी बरेच दवाखाने वगैरे केले आणि त्या दवाखान्यांमध्ये बरेच त्यांचे पैसे पण गेले, मात्र त्यांचा प्रॉब्लेम कमी व्हायच्या जागेवर वाढत होता. प्रॉब्लेम म्हणजे त्रास वाढत होता. आणि आपले अमृत ज्यूस घेतल्यानंतर त्यांना एवढा चांगला रिझल्ट आला मित्रांनो. बरं मित्रांनो, काही प्रॉब्लेम राहिला, काही तुम्हाला सजेशन